नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. एप्रिलचा पगार येणार कमी, मार्चपेक्षा जास्त कापले जाणार. काय आहे कारण, चला तर पाहूया. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांना आता एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा कमी पगार मिळणार आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यात बदल करण्यात आले. आता यामध्ये वेतन रचनेत देखील मोठे बदल करण्यात आलेले आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कमी पगार मिळणार आहे. आता नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी एकूण पगाराच्या 50% असणे अनिवार्य आहे. कायद्यानुसार आता PF जास्त कट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे. त्यामुळेच एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. सरकारने लागू केलेले नवीन कोड ऑफ कंडक्टनुसार सॅलरीत बदल करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमात बेसिक सॅलरी CTCच्या निम्मी म्हणजे 50% असणे आता अनिवार्य असणार आहे. नवीन नियमानुसार काय बदल करण्यात आले, चला तर पाहूया. नवीन नियमानुसार आता पगारातील 50% रक्कम बेसिक सॅलरी असणार आहे. त्यामुळे तुमचे PF आणि ग्रॅज्युटी फंडमध्ये जास्त योगदान जमा होणार आहे. पगारातील बेसिक सॅलरीमधील 12% रक्कम PF खात्यात जमा करावी लागणार आहे. उदाहरण म्हणून जर पाहिले, जर तुमचा एकूण पगार 1 लाख रुपये असेल तर त्याची बेसिक सॅलरी 50,000 रुपये असणार आहे. त्यातील 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे 6,000 रुपये PF खात्यात जमा केले जाणार आहे. यामुळे PFमधील योगदान वाढणार आणि एकूण पगार कमी होणार आहे.